आपण गुजराती गाणं लावूया. भाऊजी तुम्ही कुठलंही गाणं लावा, तुम्ही काहीही गाणं लावलत ना तरी आम्हाला काही त्याच्यावर नाचता येणार नाहीये. ए काका, तुला जे हवं ते गाणं लाव रे. हे आम्हाला हवी ती लाव, आम्ही नाचणार. अगो बाई, एवढा उत्साह कुठून आला हो तुम्हाला? आतापर्यंत तर म्हणत होता नाचणार नाही म्हणून. आता नाचायचं ठरवलंय ना, मग आपण मागे पुढे बघायचं नाही. हा ताई, आज काही खरं नाही. मावशी, तुला आईपेक्षा जास्त नाचायचंय बरं का? हा चुप रे, मी कोणाबरोबर नाचणार? बेबी बरोबर. हा ए काय? असंच काय? ए चल बेबी उठ. नाही 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 मी नाही मी नाही 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 नाही. जमेल जमेल, चला खेळ, मी शिकवलो. चला. हा हा हे बघ, हे ना असं पहिलं बघा, या बेबीला ना धड नाचता येत नाही. भाऊजी मार धरून तुला नाचत नाही. ए बस 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 बस, मारू नको उगाच. बस. वा वा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ए बेबी, असं काय ग, नको ना रुसू. शरे, तू आणि भाऊजी नाचा ना. वहिनी, मला सांगताय ना एवढं, त्या आधी तुम्ही उठा 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 तिथनं. हा भाऊजी उठवा त्यांना. ए काहीतरीच काय, चल. नाही बरोबर आहे, उठ ताई. हे घ्या, उठा. ओ ओ ओ ओ, ए नर्मदा उठ चल. अहो असं काय? ये ये. मला नाही येत. हे बघ, यात नाचायचं असतं आणि शरीर हलवायचं असतं. घे ते तिकडे आहे. हा, हे हे हे. हा? हा. थांब्यासारखी नाही बघ, थोडी लय. वा 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 वा. मस्त. अगं, इंदू कुठे आहे? अगं, मोठी आई जान्हवीच्या आई बरोबर आहे. हे दोघं काय असे आरामात इथे? चला तुम्ही नाचा आता. उठवा त्यांना, उठा. अरे आम्ही उठा उठा. उठा. मी नाचलो की नाही? उठा उठा. चला 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 चला. उठा उठा. चला चला चला. नको काय?
अरे थांबलाच आहात तर बोलवा ना त्या दोघींना. काय करतायत त्या आत? थांब मी बोलवतो. आला इंदू आहे मी. काय हो? हा काय काय इंदे? जानू, ती छान शिवतात तुझ्या मोठ्या आई. खरंच बघ ना, छान दिसतंय ना. जानू, यापुढे माझी सगळी शिवणाची कामं मी यांनाच देणार आहे. बरं ना, पटकन देतील आणि पैसेही द्यायला नको. काय चालवलंय हे आईने? जमीन दुभंगून मला पोटात घेईल तर बरं होईल आता. आई, फारच छान दिसतंय तुम्हाला हे सगळं. आणि आपण का असे गप्प बसलोय? आपण नाचूया ना, चला. हो हो. मोठी आहे, चल कमा नाचायला सुरुवात कर. ए काका, गाणं लाव. मोठी आहे, कमा चल चल चल. ए नाही बाबा, मी खूप दमले. आय एम सो टायर. ओ इंदू वहिनी, चला चला नाचायला चला. तुम्ही यांच्या बरोबर नाचा की. उठा उठा. यांच्या बरोबर टिपऱ्या? हो हो, त्यांच्या बरोबर नाचा. उठा उठा. आओ, नाही नाही, चला तुम्ही. ओ, माझ्यामुळे तुमचं खेळणं राहिलेलं आहे. चला द्यावं जरा इकडे. या, मी दाखवते तुम्हाला. जरा इकडे द्या बरं. हा, चला या या या. आओ जरा बाजू. इंदू वहिनी. वा वा वा, बसा बसा वहिनी बसा. वा वा वा.
आई तू असं का करतेस, का असं वागतेस? असं म्हणजे कसं? आई तुला कळतंय मी काय म्हणतेय ते? हे बघ जानू, असं कोड्यात नको बोलूस बाई. एक तर मला ना एवढी झोप आली म्हणून सांगू ना, आणि ना तुमच्या सगळ्यांचे ह्या गाद्या आहेत ना त्या खूप छान आहेत ग, खरंच. आई अगं पुरे छान साड्या, छान दागिने, छान पलंग, पुरे कर ना. असू दे, काय करायचंय आपल्याला? ग कौतुकाने म्हणते मी. आणि तू हे असे दागिने घालून का मिरवतेस बाहेर जाऊन चार चौघांमध्ये? आई या वस्तू आपल्या नाहीयेत, या दुसऱ्यांच्या वस्तू आहेत. तू का घातलेस ते दागिने? काय गरज होती? अगं तुझ्या मोठ्या आईने सांगितलं माझे दागिने घालून बघा म्हणून. आता त्यांचं मन कसं मोडायचं? आई मी तुला खूप चांगली ओळखते. तुला कोणी म्हणालं नसतं तरी सुद्धा तू हेच केलं असतंस. आई हे खूप एम्बॅरेसिंग आहे. आधी साड्या झाल्या, आता हे दागिने. हे बघ, हे बघ, मी काही घेतल्या बितल्या नाहीयेत. हा या बघ, या बघ आल्या. मोठी आई मला सांगा, तुमचे दागिने मी घेतले की तुम्हीच मला म्हणालात घालून बघा म्हणून? मीच म्हणाले. पाहिलंस, पाहिलंस, ऐकलंस ना तुझ्या कानानी? झालं तुझं समाधान? मोठी आई माझी मुलगी आहे ही, मुलगी, पण अगदी वैरिणीसारखी वागते माझ्याशी. आईचा असा अनादर करायचा का चार चौघांमध्ये? हो, आईने चार दागिने काय घातले म्हणून काय लगेच असं बोलत सुटायचं? त्यांना दागिन्यांची मात्र किंमत, पण आईशी किंमत नाही. चार दागिने घातलेत मी म्हणून लगेच अगदी दागिने घेतले, दागिने घेतले असं बोलत सुटली ही. आई सॉरी, ठीक, तू हे असं इथे का का आत्ता का कान पडले? ह्या आल्या म्हणून? जानू छान पांग फेडतेस हो. माझ्याशी वागतेस ते वागतेस, पण तुझ्या ह्या सासवांशी मात्र अशी वागू नकोस. नाहीतर आई आजी म्हणतातच आहेत, त्यांना हेच वाटेल ना की माझेच संस्कार वाईट. मला कळलं तुझे बाबा आणि तुझा भाऊ काय इथे येत नाही ते. बरोबर आहे ना? व्याह्यांसमोर अपमान करून घ्यायला कोणाला आवडेल? जानू, श्रीमंत सासर मिळाल्यानंतर बदललीस ग बाई तू. हीच आपली मूर्ख बाई वेड्यासारखी आली आपली. पोरीची माया दुसरं काय ग? आईच्या मायेने म्हणून धावत आले. कोणाला काय आहे त्याच? पाहिलत ना, इथे येऊनही छळच करते ही माझा. नवऱ्याला किंमत नाही, मुलीलाही किंमत नाहीये. हो मग जायचं कुठे मी? मला वाटतं मी ना एखाद्या वृद्धाश्रमातच जाऊन राहायला पाहिजे. कोणी नाही हो माझं, कोणी नाही. कोणालाच काही वाटत नाही बाई. दागिन्यांची मात्र किंमत, पण आईची किंमत नाही. माझी मुलगी आहे ही, मुलगी, पण अगदी वैरिणीसारखी वागते माझ्याशी. माझ्याशी वागतेस ते वागतेस, पण तुझ्या या सासवांशी मात्र अशी वागू नकोस. आता मला कळलं तुझे बाबा आणि तुझा भाऊ काय इथे येत नाही ते. व्याह्यांसमोर अपमान करून घ्यायला कोणाला आवडेल? श्रीमंत सासर मिळाल्यानंतर बदललीस ग बाई तू. हे बघ जानू, तू आमची काळजी करू नकोस. तू तू आधी तिला इथे पाठव बघू. मी येऊ का तिथे तिची माफी मागायला? एकदा काय ते आकांडतांड होऊन जाऊन दे तिचं. खरंच नको बाबा, मी बघते. तू बघशीलच ग, पण तुझी मानसिक ओढाताण होतच असणार ना. तुझीच काळजी वाटते. तुला काही बोलायचंय का? हो,
नाही म्हणजे तसं नाही. आपल्या घरात मनात ठेवत नाहीत कोणी. आई आजी, मी तुम्हाला मंगळसूत्र घालायला हवंय का? हो, पण तुझं आणि श्रीचं सुरळीत होईल आणि तुला ते मनापासून घालावंसं वाटेल तेव्हा. जानू, तुझ्या आजी सासूबाईंना आवडत नाही बरं का तुझं वागणं. कशाबद्दल? तू मंगळसूत्र घालत नाहीयेस गळ्यात. हे सगळं त्या स्वतः म्हणाल्या तुला? नाही म्हणजे असं बोलता बोलता बोलून गेल्या त्या. म्हणाल्या समजावं तुमच्या लेकीला, आजारी होती म्हणून आम्ही सांभाळून घेतलं. आणि आता हे असं सगळं किती दिवस झालंय ना सगळं. काय झालं ग? नाही, काही नाही. आई काही बोलली का? नाही. तू श्रीशी बोललीस? कशाबद्दल? तुला जे बोलायचं होतं ते. हा, ते नाही, ऍक्च्युली वेळच नाही मिळाला. पण आई आजी, मला आताशी असं नेहमी वाटायला लागलंय की श्रीरंगनशी बोलणं नाही झालं ना तर चुकल्यासारखं वाटतं. मग बोलायचं. कुणी अडवलंय तुला? नाही, जे कोणी अडवलंय असं नाही. हे बघ, मनात असेल ते बोलावं. ज्याच्याशी बोलायचंय त्याच्याशी बोलावं. अगं, वेळ आणि माणसांना आपण फार गृहीत धरतो. वेळ आणि माणसं निघून जातात, आपण त्यांना बांधून ठेवलं नाही तर. पण आई आजी, वेळेला कसं बांधून ठेवणार? आठवणींमध्ये. पण आई आजी, वेळेला कसं बांधून ठेवणार? आठवणींमध्ये. चांगल्या आठवणींमध्ये वेळ कायमचा आपल्यापाशी राहतो. थँक्यू आई आजी. चल झोप आता. तुला उद्या ऑफिसला जायचं असेल ना? नाही, ऍक्च्युली मी उद्या ऑफिसला नाही जाणार कदाचित. का ग? असंच कंटाळा आलाय. बर, तुला योग्य वाटेल ते कर. गुड नाईट. गुड नाईट. आणि श्रीशी बोलायला जायचं असेल तर पाण्याचा बहाणा करण्याची गरज नाही. तशीच जा. चहा घ्या. अहो घ्या ना, तुमच्यासाठी छान भरपूर आलं घालून केलाय. टी फॉर यू. अहो चहाला का नाही म्हणताय? जान्हवी, नाव घेऊ नका तिचं. तिचं बोलणं असं डोक्यात बसलंय ना माझ्या की अन्न पाणी देखील नकोसं वाटायला लागलेले. चहा तर नकोच. अहो पण जान्हवी, बरं नाही घेणार तिचं नाव. ती लहान आहे अजून, स्मॉल नो. आणि आपल्या मुलांवर आपणच काय हो रागवायचं? हो, पण म्हणून आपल्याच मुलांनी आपल्या तोंडाला येईल ते बोलायचं असतं का? कुणी हक्क दिला त्याला आपल्याला दुखावण्याचा? आई असले म्हणून काय झालं? मन नाहीये का मला?